श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या बांधवांनो, आजवर तुमच्यावर जे काही ओढवलं ते पाहून वेळेलाही कदाचित दया आली असेल. कित्येक रात्री उशा भिजेपर्यंत तुम्ही अश्रू ढाळले. माझ्याच वाटेला असं का? हा प्रश्न वर पाहून कितीदा विचारलात हे फक्त तुम्हाला आणि परमेश्वरालाच ठाऊक आहे. लोकांचे टोमणे, आपल्याच माणसांनी फिरवलेली पाठ, हातात आलेल्या संधी, शेवटच्या क्षणी निसटण्याचं दुःख, हे सगळं तुम्ही शब्द न काढता सहन केलं. पण आता थांबा, डोळ्यातले अश्रू पुसा, कारण तुमच्या संघर्षाचा हिशोब पूर्ण होत आला आहे. ग्रहस्थितीचा सूक्ष्म अभ्यास सांगतोय की तुमचा कठीण काळ आता उतरतीला लागला आहे. जणू दीर्घ वनवास संपण्याची चाहूल लागली आहे. इतकी वर्ष जी वादळ आली ती तुम्हाला तोडण्यासाठी नव्हती, तर मोठ्या यशासाठी घडवण्यासाठी होती. पैशाची तंगी, तब्येतीचे त्रास, मानसिक ताण, हे सर्व अनुभव आता मागे पडण्याच्या मार्गावर आहेत. येत्या सोमवारपासून परिस्थितीत जाणवेल असा बदल सुरू होईल आणि जेजुरीचा खंडोबा मंदिरचा जयघोष जणू तुमच्या आयुष्याचा नवा आत्मविश्वास जागवेल. ही भाकीत केवळ शब्द नाहीत, तर तुमच्यासाठी धीर देणारा संदेश आहेत. पुढचा काळ तुमचं आयुष्य उजळवण्यासाठी तयार उभा आहे. म्हणून हा संदेश पूर्ण ऐका, कारण पुढे सांगितलेले संकेत, बदल आणि एक खास उपाय तुमच्या हरवलेल्या हास्याला, प्रतिष्ठेला आणि आनंदाला परत आणण्याची दिशा देऊ शकतात. शेवटपर्यंत सोबत राहा, कारण हा टप्पा तुमच्या दुःखाच्या अध्यायाचा शेवट आणि नव्या सुवर्ण प्रवासाची सुरुवात ठरू शकतो. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात उलगडणारा पहिला बदल थेट भाग्योदयाशी जोडलेला आहे. ज्या यशासाठी तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात, तो रस्ता आता हळूहळू खुला होताना दिसेल. कुंडलीतील नवम स्थान म्हणजेच भाग्याचा बिंदू आता जागृत होत असल्याचे संकेत आहेत आणि येत्या सोमवारी सूर्योदयापासून काही अनुभव असे येऊ शकतात की पूर्वी प्रचंड प्रयत्न करूनही न जमणारी कामे सहजतेने मार्गी लागतील. जणू जेजुरीचा खंडोबा मंदिरच्या येळकोटच्या गर्जनेसारखा आत्मविश्वास तुमच्या पाठीशी उभा राहील. दुसरा मोठा बदल त्या अदृश्य विरोधकावर होईल ज्यांनी तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला. आजवर तुम्ही सर्वांचं भलं केलं, पण बदल्यात टीका आणि अडथळे मिळाले. आता परिस्थिती उलट फिरण्याची चिन्हे आहेत. तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे स्वतःच अडचणीत सापडू शकतात आणि तुमच्या मनातील भीती कमी होत जाईल. हे दोन्ही टप्पे म्हणजे आयुष्यातील नकारात्मकतेची साफसफाई, कारण जेव्हा नशीब साथ देऊ लागतं आणि विरोध शांत होतो, तेव्हाच विजयाची पायाभरणी होते. पण ही फक्त सुरुवात आहे. पुढील घडामोडी, विशेषतः तिसरा आणि चौथा संकेत, तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असतील. पैशाच्या ताणामुळे तुम्ही जे अपमान, संकोच आणि लाचारी अनुभवली, ती अवस्था आता बदलण्याच्या दिशेने जाईल. जणू कुबेरची कृपा आणि खंडोबाचा आशीर्वाद तुमच्या तिजोरीवर पडू लागेल आणि आर्थिक दिलासा मिळण्याचे मार्ग अनपेक्षितरित्या उघडतील. गुरुजींच्या संकेतानुसार येत्या सोमवारपासून उत्पन्नाचे अनपेक्षित दरवाजे उघडू शकतात. ज्या रकमा तुम्ही मनातून जवळपास बाद केल्या होत्या, अडकलेले पैसे किंवा विस्मरणात गेलेली देणी, ती अचानक हातात येण्याची चिन्हे आहेत आणि आर्थिक अडथळ्याची कुलूप सैल होऊ लागतील. चौथा मोठा बदल त्या रखडलेल्या कामाशी जोडलेला आहे. जमिनीचे व्यवहार, न्यायालयीन प्रक्रिया किंवा एखादे सरकारी प्रकरण, ग्रहस्थितीतील हालचाली तुमच्या बाजूने वळताना दिसतात. जे अधिकारी किंवा संबंधित व्यक्ती आजवर टाळाटाळ करत होते, तेच आता पुढाकार घेऊन काम मार्गी लावतील. जिद्दीची तलवार फळाला येईल आणि सन्मान वाढेल. त्यामुळे मनावरील ओझं हलकं होऊन पुढची दिशा स्पष्ट दिसेल. पैसा आणि यश एकत्र आल्यावर आत्मविश्वास उंचावतो, मात्र समृद्धीबरोबर जबाबदारीही येते. म्हणून गुंतवणूक आणि बचतीबाबत शहाणपण महत्त्वाचं ठरेल. आता घराकडे वळूया. पाचवा संकेत तुमच्या उंबरठ्याशी निगडीत आहे, जिथे काही काळापासून हरवलेली शांतता परतण्याची चाहूल आहे. बाहेर कितीही कष्ट केले तरी घरात हवा तसा मानसिक दिलासा मिळत नव्हता. किरकोळ वाद, मुलांच्या चिंता यामुळे मन अस्थिर होत होतं
पण कुलदेवताची कृपा जणू जेजुरीचा खंडोबा मंदिराच्या आशीर्वादासारखी घरात सोक्याची सनई वाजवेल. जुने मतभेद निवळतील, आनंदी वातावरण फुलेल आणि विशेषतः मुलांच्या प्रगतीविषयी अशी बातमी ऐकू येईल जी तुम्ही अनेक वर्षे आतुरतेने वाट पाहत होतात. कुंभ राशींच्या मित्रांनो, 6वा महत्त्वाचा बदल तुमच्या आरोग्याशी जोडलेला आहे. काही काळापासून जाणवणारा थकवा, मानसिक ताण किंवा एखाद्या जुन्या व्याधीची सततची झळ उपचार करूनही समाधानकारक फरक न पडणे ही अवस्था आता हळूहळू सैल होऊ शकते. येत्या सोमवारनंतरची ग्रहचाल तुमच्या शरीरात नवचैतन्य निर्माण करेल. जणू जेजुरीचा खंडोबा मंदिराच्या भंडाऱ्याची प्रेरणा आणि तुमची सकारात्मक ऊर्जा मिळून जुन्या वेदनावर फुंकर घालतील. पुन्हा एकदा ताकद, उत्साह आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. कारण घरात शांतता आणि शरीर साथ देतं तेव्हाच माणूस जगाशी ठामपणे उभा राहतो. पुढील टप्पा तुमच्या करिअर आणि सन्मानाशी संबंधित आहे. 7वा संकेत नोकरी व्यवसायात मोठी हालचाल दर्शवतो. राशी स्वामी शनीचा प्रभाव आणि दैवी कृपेचा साथ यामुळे अडथळे कमी होतील. ज्या पदाची तुम्ही स्वप्न पाहिली ती संधी जवळ येईल. बढती, पगारवाढ किंवा परदेशी संधीचे योग बळावतील. तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल आणि कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व स्पष्ट दिसेल. आणि 8वा बदल तो तुमच्या मान सन्मानाशी निगडीत आहे. जिथे हरवलेली प्रतिष्ठा परत मिळून तुमची ओळख नव्या उंचीवर नेणारे क्षण तुमच्याकडे चालत येताना दिसतील. आजवर अनेकदा तुम्ही परिश्रम केले आणि कौतुक मात्र दुसऱ्याच्या वाट्याला गेलं. गर्दीत असूनही तुमची दखल घेतली गेली नाही. पण आता चित्र बदलण्याची चाहूल आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक पुढे तुमच्या सल्ल्याविना निर्णय घेणार नाहीत. समाजात, नात्यात आणि कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. जणू जेजुरीचा खंडोबा मंदिराच्या आशीर्वादाने तुमच्या शब्दाला सोन्याचं मोल लाभेल. ही फक्त प्रगती नाही तर तुमच्या अस्तित्वाचा नवा उगवता अध्याय आहे. आता 9व्या आणि निर्णायक टप्प्याकडे वळूया. जुनं अशक्य वाटलेलं स्वप्न साकार होण्याची शक्यता. सोमवारी सायंकाळी 6 नंतर राजयोगाची सुरुवात दर्शवणारे संकेत दिसतात. अनपेक्षित वळण, नवीन घराची संधी किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वादाचा तुमच्या बाजूने निकाल असा काही बदल पुढील पिढ्यांसाठी भक्कम पाया घालू शकतो. या शुभफळासाठी साधा उपाय सुचवला आहे. सोमवारी स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्या. देवासमोर बसून हळदीचा टिळा लावा आणि ओम नमोजी मार्तंड दंड भैरव कृपा करी निरंतर हा मंत्र 11 वेळा जपा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप करा. या साधनेने मनाभोवती संरक्षणाचं कवच तयार होतं आणि नकारात्मकता दूर राहते अशी श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणातून स्थैर्य व धैर्य वाढतं. लक्षात ठेवा, हा सुवर्ण काळ टिकवण्यासाठी अहंकार टाळा, संयम बाळगा आणि शक्य तितकी गरजूंना मदत करा. कारण तुमच्या कष्टाचा हिशोब आता फेडला जाण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला या सांगितलेल्या 9 शुभ संकेतावर आणि दैवी कृपेवर मनापासून विश्वास असेल तर तुमची भावना व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार किंवा श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि तुमची उपस्थिती नोंदवा. श्रद्धा, सकारात्मक विचार आणि निश्चय यांची जोड असेल तर अनुभवही अधिक ठळकपणे जाणवतो असं मानलं जातं. श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणातून आत्मविश्वास वाढतो आणि जेजुरीचा खंडोबा मंदिराच्या जयघोषातून मनाला बळ मिळतं. खरी भावना आणि सातत्य असेल तर शुभफळाचा मार्ग अधिक खुला होतो.